एकेकाळी एक खूपच साहसी तरुण होता, वीरवरा, ज्याला नवनवीन करामती करणं, नवनवीन जागा शोधून काढणं खूप आवडायचं. कुणी आहे का? कुणी आहे का? एक दिवस तो अशाच कुठल्या तरी ट्रिपवर निघाला आणि फिरता फिरता तो त्याच्या घरापासून खूप दूर निघून गेला. वा, किती सुंदर जागा आहे. हा? क्षमा नागराज, अजाणतेपणी माझा पाय तुमच्या शेपटीवर पडला. तुम्ही राग सोडून मला जाऊ द्या, नाहीतर मी तुमच्या समोरूनच चुटकी वाजून निघून जाईन आणि तुमचं विष तसंच धरून राहील. असं जशी तुमची इच्छा. पाहिलं, तुमच्या समोरून टुणकन निघून गेलो ना मी. हं? कुठे निघून गेला? आता तर इथेच होता. मी इथे आहे. मी सापांचा राजा सर्पराज आहे. तुझं हे शौर्य पाहून माझ्या त्रासलेल्या मनाला एक आशेचा किरण मिळाला आहे असे समज. कसला त्रास? तर गोष्ट अशी आहे की एक खूपच बलवान गिधाड चंगुला रोज येतो आणि या तलावात राहिलेल्या माझ्या सगळ्या सोयऱ्यांना तसेच साप रूपी आमच्या प्रजेमधून कुणाला ना कुणाला त्याच्या पंजामध्ये पकडून घेऊन जातो. हे साहसी नवतरुणा, त्या गिधाडाच्या दहशतीतून आम्हाला मुक्ती मिळवून देण्यास मदत कर. तुमची समस्या खरोखरच गंभीर आहे आणि मला तर हे कार्य खूपच रोमांचक वाटतंय. मी तुमची सहायता नक्की करेन. हे ऐकून सर्पराज खूप खुश होतो आणि ती लोक चंगुला गिधाडाला आपल्या जाळ्यात अडकवण्याची तयारी करायला लागतात. हे काय आहे? हे आपलं स्फोट घडवणारं विशेष शस्त्र आहे. बहुतेक तो येतोय वाटतं. तो बघा, तो आला आहे. अंतिम स्वागत स्वीकार असो. चंगुला विरुद्ध काय आता याचा परिणाम भोग. पाहिलं, वेळ बदलायला वेळ नाही लागत चंगुला. अगदी बरोबर बोलला. माझ्या स्वार्थापोटी मी त्या युवकासोबत काय हा अनर्थ केला. तुला लपून बसायला हवं. तू त्याचा सामना नाही करू शकणार. आता सुरू केलं आहे तर समाप्त तर करावंच लागेल ना सर्पराज.
अच्छा, तर मग ही तुझी चाल आहे तर. म्हणजे हा माझ्यापासून तुम्हा लोकांचं रक्षण करणार. कर कर, हवे तेवढे प्रयत्न कर, पण आज तुला कुणी वाचवू शकणार नाही. आता काय करायचं? आपला शेवटचा डाव बाकी आहे. अरे, हे? हे? तुझा नेम चुकला. नाही चंगुला, जरा मागे तर बघ. अद्भुत, ही तर कमालच झाली. तुला माहित नाही की तू आमच्यावर किती मोठे उपकार केले आहेस. आम्ही सगळे तुमचे ऋणी आहोत. आपल्या विशेष अतिथींच्या स्वागतासाठी उत्सवाची तयारी करा. इथे जेवणाच्या अनेक स्वादिष्ट पदार्थांमध्ये त्याने पहिल्यांदा चाखला एक असा पदार्थ ज्याचं नाव होतं गव्हाचा हलवा. किती मस्त सुगंध आहे. सुरुवात करा. हे तर खूपच चविष्ट आहे. गव्हाच्या हलव्याचा सुगंध आणि त्याची चव वीरवराला खूप आवडली. धन्यवाद सरपराज, पण हे सगळं तर मी माझ्या दुनियेत देखील पाहिलं आहे आणि अनुभवलंय सुद्धा. पण जे मी आजवर अनुभवलं नाहीये तर ते आहे तुमच्या गव्हाच्या हलव्याची चव. तुम्ही मला त्या गव्हाचं बियाणं द्या. हे असंभव आहे. हे दिव्य अन्न आमच्या लोकांशिवाय दुसऱ्या दुनियेतल्या लोकांना दिलं जाऊ शकत नाही. पण जे तू आमच्यासाठी केलंयस त्याच्या बदल्यात हे गव्हाचं बियाणं काहीच नाही. म्हणूनच हे दुर्लभ गव्हाचं बियाणं मी तुझ्याकडे सोपवतो. पण लक्षात असू दे, आमच्या या प्रिय अन्नाचा कधीही अपमान होऊ नये. असं कधीच नाही होणार. तुमचा खूप खूप धन्यवाद. अशा प्रकारे वीरवरा गव्हाचं बियाणं घेऊन आपल्या घरी आला आणि ते बियाणं पेरून त्याने गव्हाची शेती सुरू केली. ज्यानंतर गव्हापासून बनलेला पदार्थ आपल्या जेवणाचा अभिन्न अंग बनला. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.